सुंदर फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून प्रक्षेपण होतोय। आपण तळागाळातील ज्या रसिक मायबाप प्रेक्षकांना, दर्दी रसिकांना वेळ मिळाला नाही इथपर्यंत येण्यासाठी, घर बसल्या प्रल्हादभाई क्रीडा चषक 2025चं हे भव्य आणि दिव्य आयोजन, या आयोजनाचा लाभ घेताना आपल्याला सर्व इत्यंभूत माहिती मिळत आहे ती फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून। कौतुक करावं तेवढं या प्रक्षेपणाचं आणि या प्रक्षेपणासाठी कमीच आहे। आत्ताच आपण मुख्य स्क्रीनवर पाहिलं की शाळेतील लहान लहान मुलं या क्रिकेटवर किती प्रेम करतात आणि या प्रेमापोटी मात्र आपल्याला डेंजर झोनमध्ये झकळून देतात। या मुख्य तटावर संरक्षण भिंतीवर बसून मात्र या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर प्रत्यक्ष जाऊन क्रिकेटचा आनंद काय घ्यायचा असतो आणि कसा घ्यायचा असतो त्याचं इत्यंभूत उदाहरण मात्र या ठिकाणी दाखवण्याचं काम फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून झालं। धन्यवाद। मैदानाकडे घेऊन जातोय ज्या सामन्यासाठी आपण या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवलेली आहे। रसिक मायबाप प्रेक्षकांनो, आजच्या या पहिल्या फेरीचा दुसरा सामना ज्यांच्यामध्ये रंगतोय BNC स्पोर्ट्स कासू विरुद्ध बालमित्र जांबेला गडब। धीरज ठाकूर मैदानामध्ये आपण पाहतोय, मयूरला नॉन स्ट्राईकला पाहतोय। दिग्गज अशा प्रकारचे कासू विभाग ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये ज्याने आपल्या खेळाने सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना जिंकले, अनेक षटकार, ऑलराऊंडर प्लेयर म्हणून ज्याला मानलं जातं तो धीरज ठाकूर या मैदानावर ऑन स्ट्राईक करतोय। नॉन स्ट्राईकला मयूर, षटकारांसाठी ऑन स्ट्राईकला मयूर तांडेल आणि नॉन स्ट्राईकला त्या ठिकाणी ओके हां धीरज ऑन स्ट्राईक करतोय, नॉन स्ट्राईकला मयूर तांडेल। अशा प्रकारची ही जोडी सुंदर पद्धतीनं आपल्या खेळाला प्रारंभ करेल ही आपण अपेक्षा करूया। गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हर्षल। पहिला चेंडू सुंदर पद्धतीनं कटआउट केला गेला। या ठिकाणी कावू कॉर्नरवर चेंडू जातोय, त्या ठिकाणी चेंडूची उचल केली जाते सुंदर पद्धतीनं। या ठिकाणी मात्र हा पहिला खाता ओपन करण्याचा यशस्वी प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिला। सुंदर पद्धतीनं या ठिकाणी पॉवर प्लेचं ओव्हर चालू असल्या कारणानं इत्यंभूत माहितीसाठी कृपया करून आपण 12वा प्लेयर कासू आणि गडब कृपया करून आपण मंचामध्ये आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आलेत सुंदर पद्धतीनं या ठिकाणी अटॅक आपण पाहतोय। मिडल स्टंपला चेंडू टाकून ऑफ स्टंप वडून थोडासा व्हेरिएशन ठेवलं गेलं। आउट स्विंगचा नजराना या ठिकाणी पाहाव्यास मिळाला। निर्धाव चेंडू हर्षलच्या माध्यमातून टाकला गेला। या ठिकाणी थोडीशी चाचपणी आहे, पहिलं ओव्हर आहे। चांगल्या प्रकारची बिगिनिंग जर आपण आपल्या संघाला द्यायची असेल तर आपल्याला तशा प्रकारचा ओव्हर डिलिव्हर करावा लागेल। सुंदर पद्धतीनं पुन्हा एकदा तशाच प्रकारचा नजारा पाहाव्यास मिळतो। योग्य स्लॉटमध्ये या ठिकाणी अचूक टप्पा, या ठिकाणी सुंदर शॉर्टम लेंथचा हा चेंडू आपण पाहिला। निर्धाव चेंडू सुंदर पद्धतीनं क्षेत्ररक्षणाचा टान्स आपण पाहतोय। जर आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये देखील दोन्ही क्षेत्ररक्षक आर्मी मॅनप्रमाणे सीमारेषेचं रक्षण करण्यासाठी तयार आहेत आणि त्याहून हर्षल एक जजबी गोलंदाज म्हणून पुढे येतोय। सुंदर सम्मानजनक मात्र चेंडूला दिशा दिली, शरीरापासून ढकलून काढलेला आहे। पॉपिंग क्रीजमध्ये दोन्ही खेळाडू सलामत आपण पाहतोय। धीरजला माहिती आहे आपल्या विकेटची किंमत, एवढ्या लवकर आपण मोठे शॉट घेऊन किंवा प्रयत्न करून मात्र आपला संघ अडचणीत आणायचा नाही, हाच उद्देश कदाचित मयूर आणि धीरजचा असावा। या ठिकाणी मयूर अति उंचावरचा चेंडू या ठिकाणी पाहतोय। पंचांचा इशारा, समांतर हात दोन्ही झालेले आहेत। हा नाजूक इशारा आहे, कल्पित इशारा आहे आणि गर्भित इशारा देखील वाईड बॉलचा येतो। या ठिकाणी निश्चितच धाव संख्या 2 पर्यंत पोहोचलेली आहे, परंतु एक या ठिकाणी अनाऊन्स होतोय निश्चितच पंचांच्या माध्यमातून की अति उंचावरचा चेंडू म्हणून गोलंदाजाला इशारा दिला गेला। पहिला हा इशारा आहे। गोलंदाज हर्षल याला पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंड करून गोलंदाजी करताना आपल्याला हर्षल दिसतोय गोलंदाजी मार्कवर।
ऑप्टम सोडून जाणारा निश्चितच हा चेंडू पंचांचं अचूक परीक्षण येतोय. पुन्हा एकदा वाईड बॉल म्हणून घोषित केला गेला. लगातार 2 चेंडू वाईड बॉल परिवर्तनशील गोलंदाजी करावी लागेल. या अगोदरची सुरुवात जर आपण 4 चेंडूंची पाहिली, सुंदर अशा प्रकारची कंजूस अशा प्रकारची गोलंदाजी. त्यामध्ये 4 चेंडूमध्ये 3 चेंडू डॉट. हर्षलची ही पहिचान आहे. आघाडीचा गोलंदाज वरने हर्षलची का लागली जाते त्याचं या ठिकाणी उदाहरण मात्र या ठिकाणी दिसत आहे. बॅकफुटवर जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न, आपल्या शरीरापासून ढकलण्याचा यशस्वी प्रयत्न, परंतु रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून मात्र 1 धाव कासू संघाला दिलेली आहे. ती मयूरनं स्वतःच्या नावावर 1 आणि संघाच्या नावावर आणखी 1 धाव जोडण्यात यश प्राप्त झाले. 4 धावा आत्तापर्यंत. आग ओकणारे चेंडू, व्हेरिएशनचे चेंडू या ठिकाणी हर्षल टाकण्यामध्ये यश मिळवतोय. निश्चितच हर्षलचा दबदबा मात्र वाढत चाललेला आहे. रिमेन्समध्ये 1 चेंडू आहे. पहिला ओव्हर मार्गस्थ आहे आणि हा पहिला ओव्हर हाताळत असताना जो विश्वास कर्णधाराने हर्षलवर टाकलाय तो कुठेतरी विश्वास सत्यात उतरवताना आपल्याला हर्षल दिसतोय. सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी काऊ कॉर्नर देखील सजवला गेला. शेवटचा चेंडू आहे त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या बाजूनं एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण क्षेत्ररक्षकाचा स्टान्स पाहतोय. स्टेप आउट केलं गेलं, स्टेट ड्राईव्ह दिलं गेलंय. चेंडू मात्र पळतोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. सीमारेषा पार, चौकार. पहिल्या ओव्हरची समाप्ती. संख्या 8 पर्यंत कुठेतरी कंजूस गोलंदाजी उदयाला येत होती, परंतु शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी दोन्ही अनुभवी अशा प्रकारचे फलंदाज आहेत. मयूर, धीरज ऑलराऊंडर. मयूर उत्कृष्ट ब्लास्टर म्हणून गणला जातो. कासू विभागामध्ये अनेक वर्ष ज्यांनी क्रिकेटच्या मैदानांवर अधिराज्य गाजवलं आणि मयूर जोपर्यंत जर जास्त काळ टिकला तर विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय हा मयूर राहत नाही. आटके पार त्याचे कमांड जी काही चेंडूवर असते, नजर चेंडूवर असते. खरोखरच उल्लेखनीय अशा प्रकारचे शॉट त्याच्या कलाईमध्ये आहेत. पाहूया तो तशा प्रकारचा खेळ देतोय का. 12वा प्रतिनिधी गडब संघ, कृपया करून वारंवार आम्ही विनंती करत आहोत की या मंचामध्ये आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. 12वा खेळाडू गडब, कृपया करून आपण विनाविलंब या ठिकाणी यावं. कृपया करून शिस्तबद्ध पद्धतीनं आपल्याला खिलाडी वृत्ती या ठिकाणी दाखवायची आहे. कृपया करून इत्यंभूत माहिती, कारण लाईव्ह इव्हेंट आहे या ठिकाणी फॉर्च्यूनच्या माध्यमातून आणि घर बसल्या रसिकांना त्याचा लाभ घेता आला पाहिजे. सिरीज काढायची आहे आम्हाला, उत्कृष्ट फलंदाज द्यायचा आहे, उत्कृष्ट बॉलर अवॉर्ड द्यायचे आहेत. गडब संघ कर्णधार आपण त्वरित 12वा प्रतिनिधी या ठिकाणी द्यावा. सुंदर पद्धतीनं चेंडू आउटसाइड द लेग स्टंप, वाईड बॉल. पहिल्या षटकांती धावसंख्या 8 आणि त्यानंतर मात्र सुरुवात 1 धावेनं. आत्ता एकूण 9 धावा आपण पाहतोय. गोलंदाज प्रणय गोलंदाजी करतोय. सुंदर अशा प्रकारचा गोलंदाज आहे. उंचपुऱ्या बांध्याचा गोलंदाज. नगरपालिका एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी जवळजवळ 10 ते 12 पावलांचा या ठिकाणी इस्तेमाल करतोय. पाहूया की पुढची गोलंदाजी मात्र कशी होईल, परंतु सुंदर पद्धतीनं पहिला षटक खेळून काढलेला आहे दोन्ही खेळाडूंनी. सुंदर फेकून दिलाय चेंडू, काऊ कॉर्नरवरून फटका. एक दर्जेदार देखना शॉट. 6 धावा. लेमन कट शॉट, बॉन्ड लाइन पार, चौकार.
डकआउटमध्ये आराम करण्यासाठी. कव्हरचा एक क्लास आपण पाहिला. सुंदर प्रोटेक्शन दिलं गेलं. सावध अशा प्रकारचा त्या ठिकाणचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र ताबा मिळवतोय चेंडूवर. एक धाव या ठिकाणी घेतली गेली. एकेरी धावेवर सध्या भर देताना, परंतु म्हटलं जातं की मिलियन्स प्रॉब्लेम वन सोल्युशन, सदा सहायते धीरज ठाकूर. खरोखरच कितीतरी प्रॉब्लेम या कासू संघाला असले तरी जोपर्यंत या मैदानावर मॅग्नेटप्रमाणे चिकटलेला धीरज जर असेल तर संघाला धीर येतो आणि तो मात्र धीरज या मैदानावर खेळताना दिसतोय. सुंदर कटआउट चेंडू करतोय. स्क्वेअर लेगच्या बाजूनं मात्र चेंडू शेवटपर्यंत सीमारेषेपर्यंत ढकलतोय आणि चेंडूची उचल करण्यामध्ये देखील तिथला क्षेत्ररक्षक मात्र यशस्वी होतोय. एक धाव आणखी खात्यामध्ये जोडली जातोय. धावसंख्या 21. 1 लॉस 21 रन. सुंदर पद्धतीनं दुसरा षटक मात्र थोडासा खर्चिक झाला तो गडप संघाला आणि सुंदर पद्धतीनं या ठिकाणी या षटकाचा लाभ घेताना आपल्याला कासू संघ दिसतोय. मयूर या ठिकाणी जर थांबला असता तर चांगल्या पद्धतीनं आणखी फटके पाहायला मिळाले असते, परंतु सुंदर पद्धतीनं फसवला गेला. या ठिकाणी मात्र चेंडूला फक्त प्रोटेक्शन दिलं गेले. लॉंग ऑफच्या दिशेनं मात्र चेंडूला दिशा दिली गेली. सुंदर पद्धतीनं सावध सुरक्षित क्षेत्रामध्ये चेंडू ठेवला गेला धीरजच्या माध्यमातून, स्वप्नीलच्या माध्यमातून आणि स्वप्नीलच्या नावावर 2 धावा, संघाच्या नावावर आणखी 2 धावा. आलेख उंचावला गेला 2 धावेनं. धावसंख्या होते ती 23 धावा आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. एक वाईड बॉल, पुन्हा एकदा तोच चेंडू टाकला गेला. या पहिल्या चेंडूवर 6 धावा, त्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि या 10 धावा कुठेतरी बॅकफुटवर घेऊन जाणाऱ्या गडप संघाला खर्चिक धावा दिसल्या. परंतु त्यानंतर मात्र जी काही पाणी घेऊन जा मैदानावर, त्यानंतर मात्र या ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना आपण जर धावफलकावर धावा पाहतोय त्या 23 धावा, म्हणजेच या ठिकाणी धावसंख्या ज्या सरासरीनं पुढे जात आहेत 11:30च्या सरासरीनं मात्र संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न धीरज आणि स्वप्नील करतोय. अत्यंत महत्त्वाच्या दोन्ही विकेट या मैदानावर टिकून आहेत. या ठिकाणी जर मयूर जशा प्रकारे धावसंख्या 23, 11:30ची सरासरी या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु ही 11:30ची सरासरी वाढेल की कमी होईल? बालमित्र जांभेला गडप संघ निश्चितच एक चांगल्या प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी होईल. चांगल्या प्रकारचा षटक हाताळण्यासाठी मात्र या ठिकाणी कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जातोय, कुठल्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जातोय आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज भूमिका सांभाळतोय तेजस. तेजोमयी गोलंदाजी मात्र या ठिकाणी करावी लागेल. जशा प्रकारे 11:30च्या औसतमध्ये आपल्या दोन्ही गोलंदाजांनी या ठिकाणी कासू संघाला बांधून ठेवलंय. सुंदर पद्धतीनं ब्लास्टर खेळाडू म्हणून BNC स्पोर्ट्स कासू संघानं या ठिकाणी ब्लास्टिंग करण्यासाठी पाठवले होते, परंतु जशा प्रकारे गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये हर्षल यांनी केली, पहिले 4 चेंडू जर आपण पाहिले तर फक्त पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव त्यांनी खर्च केली होती. एवढा विश्वास या आघाडीच्या गोलंदाज हर्षलवर दाखवला आणि तो विश्वास कुठेतरी जिंकण्यामध्ये त्यांनी यश मिळवलं. परंतु त्यानंतर मात्र दुसरा षटक प्रणयने सांभाळताना जेव्हा पहिला चेंडू वाईट टाकला आणि त्यानंतर थोडंसं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, मनातील एकाग्रता कुठंतरी लूज झालेली आपल्याला दिसली. सिक्सर आणि चौकाराच्या माध्यमातून धावाचा आलेख मात्र या धावफलकावर वाढला गेला आणि परिणामी 23 धावांपर्यंत दुसऱ्या षटकांती मजल मारली गेली. पाहूया तेजस येतोय तिसरा षटक हाताळण्यासाठी. धीरज फेस करतोय. सुंदर पद्धतीने जमिनीला चाटून जाणारा हा चेंडू
काऊ कॉर्नरवर चेंडू मात्र अडवला गेला. सुंदर पद्धतीनं या ठिकाणी प्रोटेक्शन दिलं गेलं. प्रोटेक्शन देण्यासाठी दुसरा क्षेत्ररक्षक मात्र हजर होता, परंतु सुंदर पद्धतीनं या ठिकाणी मात्र सुंदर पद्धतीनं या ठिकाणी फुलटॉस मध्ये फसला गेला. जशा प्रकारे मयूर फसला तशाच प्रकारे लोअर फुलटॉसवर फसला, गिफ्ट करून दिला. नजर मात्र चेंडूकडे ठेवली. स्वप्नील देखील मैदानातून बाहेर. मध्ये उचल झाली चेंडूची. एक धावेवर समाधान मानलं गेलं. या ठिकाणी जबाबदारी देखील डायव्हर्ट झाली. धीरज ठाकूर मात्र मैदानामध्ये येतोय. औसेकर साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, शुभागमन होतंय. प्रल्हाद कंस्ट्रक्शनचे मॅनेजर सन्माननीय औसेकर साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेंडू हवेमध्ये, दोन क्षेत्ररक्षक ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतायत. काऊ कॉर्नरवर चेंडूची उचल झाली, कॉलिंग झालं. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा खात्यामध्ये जमा होत आहेत. जेवढा काळ या मैदानावर धीरज राहणार तेवढ्या धावा मात्र वाढत राहणार. गडब संघाला हे माहिती असावं. सुंदर पद्धतीनं या ठिकाणी धावसंख्या कमी करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय, परंतु धावसंख्या वाढवण्याचा देखील तेवढाच आकांताने प्रयत्न केला जातोय. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या एकूण होते ती 33 धावा. 33. सुंदर पद्धतीनं या ठिकाणी हा खेळ प्रल्हाद भाईंच्या आयोजनाच्या माध्यमातून होतोय. जशा प्रकारे मी म्हटलं होतं की खरोखरच प्रल्हाद भाईंच्या संकल्पनेतून साकार झालेला भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा क्रीडा स्पर्धांचा या ठिकाणी हा समारंभ छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर संपन्न होतोय. मुख्य आयोजक प्रल्हाद भाईंकडे पाहिलं जातं की मनस्वी त्यांचा मानस हाच होता या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाच्या माध्यमातून की आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म भेटलं पाहिजे, चांगल्या प्रकारचा मंच मिळाला पाहिजे. ईडन गार्डनची आठवण करून देणारं हे पेन नगर परिषदेचं छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि या मैदानावर आपल्या खेळाच्या माध्यमातून मनस्वी आनंद हा आस्वाद घेणारे सर्व क्रीडाप्रेमी आणि खेळाडू यांचं देखील या क्रीडा स्पर्धांमध्ये अर्थातच प्रल्हादभाई क्रीडा चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करतोय. घेऊन येतोय आपल्या भेटीला शेवटचे 6 चेंडू, शेवटचा ओव्हर. मिहीर गोलंदाज, नगरपालिका एंडकडून गोलंदाजी करण्यासाठी या मैदानावर.
आपण ऋषी पाहतोय एक भन्नाट अशा प्रकारचा दर्जेदार शॉट देखना शॉट त्याच्या माध्यमातून मिड विकेटवरून जाणारा पाहिला. बॅकफुटवर जाऊन मात्र हा शॉट तयार करण्याचा प्रयत्न थर्डमॅनच्या दिशेनं असणाऱ्या क्षेत्ररक्षकाने पॉवर प्लेमध्ये या ठिकाणी 30 यार्ड सर्कलमध्ये हा चेंडू अडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. एक धावेवर समाधान मानलं गेलं. या ठिकाणी कुठेतरी जबाबदारी डायव्हर्ट झाली, खांद्यावर आली ती धीरज याच्या. धीरज मात्र आता शेवटचे 5 चेंडू कशा पद्धतीनं काय प्लान असेल, मास्टर माइंड प्लान हा बघता क्षणी हा धीरज ठाकूर करत असतो आणि त्याच लेवलचा हा खेळाडू आक्रमक रवैये धारण करून या मैदानावर खेळताना गडपच्या विरुद्ध दिसतोय. थोडासा चाणाक्ष परीक्षण या ठिकाणी केलं गेलं. निश्चितच आउटसाइड द लेग स्टंप वाईड बॉल म्हणून पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या 1 धावफलकावर बदल घडवते. धावसंख्या होते ती 35 धावा. आतापर्यंत जर आपण विकेट पाहिल्या तर 2 विकेट लॉस. विकेट भरपूर आहेत परंतु या ठिकाणी मोठ्या फटकेची अपेक्षा करत आहेत बेनशीर कासू. निश्चितच लॉंग ड्राईव्ह चेंडूला दिलेला आहे परंतु त्या ठिकाणी मात्र सुंदर अचूक अशा प्रकारची कॅच चातक पक्षाप्रमाणे टिपली गेली. धीरज देखील मैदानाच्या बाहेर होतोय. नितेश मैदानावर पुढचा खेळाडू स्टेप आउट केलं होतं परंतु खरोखरच सुंदर इनस्विंगचा नजराना पेश केला गेला. तो या ठिकाणी मिहिरच्या माध्यमातून यशस्वी अशा प्रकारचा निर्धाव चेंडू. शेवटचे 3 चेंडू मिहिर सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी करतोय. बांधून ठेवण्याचं काम, कंजूस गोलंदाजी करण्याचं काम मिहिरच्या माध्यमातून. पहा किती सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी परंतु थोडासा दिशा बदललेला हा चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. धावसंख्येमध्ये थोडासा बदल होतोय. 1ने थोडासा ग्राफ वाढला जातोय. आलेख चढ उतार या ठिकाणी होताना दिसतोय परंतु 36 धावा या धावफलकावर झळकलेल्या दिसतायत. BNC स्पोर्ट्स कासू संघाचा धावफलक 36 धावांवर आहे. मिहिरनं त्या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी लगाम लावण्याचं काम मात्र यशस्वीपणे केलेलं आहे. पहा किती सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी. ओव्हर द लेग स्टंप अशा प्रकारचा चेंडू. लेग स्टंपवरून जाणारा हा चेंडू यशस्वी निर्धाव चेंडू आहे. व्हेरिएशन वापरलं जातं या युवा गोलंदाजावरून, गोलंदाजाच्या माध्यमातून आणि कुठेतरी यश मिळवलं जातोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा हाणामारीचं या ठिकाणी शेवटचा क्षण आहे. शेवटचं या ठिकाणी आणखी आपण जर पाहिले तर 2 चेंडू असणार आहेत. स्टेप आउट केलं गेलं. फॉलो थ्रूमध्ये चेंडूला अडवण्यासाठी स्वतः मिहिर आणि त्यानंतर त्याला साथ देण्यासाठी दुसरा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. 1 धाव आणखी घेतली गेली. धावसंख्येमध्ये थोडासा बदल होतोय. धावसंख्या होते ती 37 धावा. शेवटचा चेंडू या ठिकाणी येतोय. हाणामारीचा षटक असताना मिहिरने गोलंदाजी जशा प्रकारे केली, समस्त या ठिकाणी जांभेला गडप संघाला एक नवी उभारी देणारी गोलंदाजी कुठेतरी मिहिरच्या माध्यमातून झाली. कंजूस अशा प्रकारची गोलंदाजी, कमी धावा खर्च करण्यात यश मिळवलंय ते मिहिर यानं. स्लोवर अटॅक पुन्हा एकदा पहा. फसवी अशा प्रकारची गोलंदाजी. स्वतः या ठिकाणी पूर्णत्वाला धाव न नेता मात्र शेवटच्या चेंडूवर पुन्हा रनआउटची विकेट या ठिकाणी ऋषीला परतावं लागतोय आणि अशा पद्धतीनं धाव संख्या स्थिरावलेली आहे ती 37 धावांपर्यंत. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 38 धावांची आवश्यकता. कुठेतरी पहिल्यापासून दबावामध्ये खेळणारी टीम आपल्याला दिसली. मयूरची विकेट गेल्यानंतर या ठिकाणी मी म्हटलं होतं की षटकार फार मोठे अशा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या ढंगाचे षटकार आणि तो षटकारांचा खेळ आणि हिंमत ज्याच्या नसानसामध्ये लपलेले असा मयूर गेल्यानंतर मयूरला सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी हर्षलनं फसवलं की लोअर फुलटॉस चेंडू मयूरला टाकला गेला मिड विकेटमध्ये. हा चेंडू मारण्यात त्या ठिकाणी
मयूरला पाडलं गेलं. त्या लालचामध्ये तो फसला गेला. लालच बुरी बला आहे असं म्हटलं जातं आणि तीच लालच कुठेतरी पायावर दगड मारल्यासारखी झाली मयूरसाठी. मयूर मैदानाच्या बाहेर झाल्यानंतर जो काही बॅकफुटवर गडप संघाच्या दबावामध्ये हा कासू संघ गेला, त्या दबावातून मात्र या कासू संघाला पुढे येता आलं नाही, नवी उभारी घेता आली नाही आणि परिणाम 37 धावांपर्यंत फक्त मजल मारता आली. 38 धावा या जिंकण्यासाठी टार्गेट सेट झालेला आहे. नवी चुनवती घेऊन या ठिकाणी येणार या ठिकाणी गडप संघ खेळण्यासाठी. तत्पूर्वी समालोचन कक्षामध्ये देखील बदल होतोय. निश्चितच आपले ठाकूर सर पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये पुढील सूत्रे हाताळण्यासाठी येत आहेत. धन्यवाद. दोन्ही कर्णधारांचं लक्ष असू द्या. पुढील होणारा सामना दुसऱ्या फेरीचा सामना असणार आहे. उद्घाटनीय सामन्यामध्ये विन झालेला ऑन झालेला संघ पालकार पवनपुत्र पालकार विरुद्ध या संघामधून विजयी होणारा संघ. आमने सामने क्रिकेटची लढाई या दोन संघांमध्ये होणार आहे. त्यामुळं आपण कुठेही जाऊ नये. हा सामना संपल्यानंतर त्वरित उद्घाटनीय सामन्यामधून ऑन झालेला पवनपुत्र पालकार आणि या विद्यमान सामन्यामधून विन झालेला सामना यामध्ये लढत होणार आहे. धन्यवाद. ठाकूर सर पुढील समालोचन करावं. हॅलो. यस. हॅलो. अतिथी सन्मान सोहळ्याकडे वळतो आपण. मुख्य व्यासपीठावर आपण पाहत आहे प्रल्हाद कन्स्ट्रक्शनचे मॅनेजर सन्माननीय श्री सिराजभाई अवशेकर साहेब यांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं झाले. तरी त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर आपण पाहत आहे. प्रल्हाद कन्स्ट्रक्शनचे मॅनेजर सन्माननीय श्री सिराजभाई अवशेकर साहेबांचा शुभ सन्मान मुख्य अतिथी कक्षावर आपण पाहत आहे. आलेल्या पाहुण्याचा यथोचित सन्मान, भारतीय संस्कृतीचं काटेकोरपणे पालन आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री प्रल्हादभाई शिवकर यांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहे. हॅलो. तरी हर्षद शिवकर यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. हर्षद शिवकर. तदनंतर मी घेऊन चालतोय मैदानाकडे. धन्यवाद तांडेल सर, आपण पहिल्या सत्रात त्यांचा आवाज ऐकलात. तदनंतर आता मी अविनाश ठाकूर दादर पेंट पुन्हा एकदा घेऊन चालतोय मॅचच्या दिशेने. विद्यमान सामना आपण पाहताय. एका बाजूने VNC कासू तर त्यांना फाईट करतायत बाळमित्र जांभेला गडब हा संघ. बाळमित्र जांभेला गडब संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतलेला. क्षेत्ररक्षण करत असताना आमंत्रित केलं तर फलंदाजीसाठी BNC कासू संघाला. कासू संघाने धावा जमवल्या. 4 षटकांच्या मोबदल्यामध्ये 37 आणि विजयासाठी 38 धावांचं लक्ष दिलंय. आता येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 38ची गरज. आता 38 धावा रोखण्यासाठी BNC कासू संघाकडून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन नितेश तयार. तरी गडप संघाचा 12वा प्रतिनिधी प्लीज समालोचन कक्षाच्या दिशेने यायचा आहे. खरं तर आपण ही स्पर्धा पाहताय विश्वविख्यात यूट्यूब चॅनल फॉर्च्यून इव्हेंट्स, ज्या चॅनलचे 2 लाखहून अधिक सबस्क्रायबर आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहताय. त्या चॅनलवर स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. तरी 12वा प्रतिनिधी प्लीज सलामीची जोडी मैदानाकडे दाखल. एका बाजूने देवेंद्र तर दुसऱ्या बाजूने मनीष. देवेंद्र ऑन स्ट्राईक पाहताय तर सलामीतला साथीदार स्वतः कर्णधार मनीष पाहताय नॉन स्ट्रायकिंग एंडवर. तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर बॉलर मार्गस्थ होतोय नितेश.
योगेश पवार एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट न नितेश तयार. पहिला बॉल, दुसऱ्या सत्राला होतीये सुरुवात. 24 बॉल 38 लक्ष. पहिलाच बॉल, दिशा भरकटतोय. पंचांचा इशारा काय येतो याच्याकडे सर्वांचंच लक्ष. पंचांचा इशारा वाईट बॉल, वाईट +4. धावत संख्या मिळतील 5. पहिल्याच बॉलवर पंजा भेटलाय. इथे मात्र संकेत आहे, तिथे चेंडूला अगदी सहजरित्या पकडतोय, चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी एक धाव टीमच्या खात्यात आणि एक धाव फलंदाज मनीषच्या खात्यात. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहताय 7. कॅप्टन कूल, महेंद्रसिंग धोनीचा जर्सी नंबर 7 म्हटलं की कॅप्टन कूल थाला फॉर अ रिझन. आता मात्र ऑन स्ट्राईक पाहताय तुम्ही देवेंद्र याला. यावेळेस शॉर्ट बॉल, पुलचा फटका, पॉवरफुल. चेंडू चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. आलाय चौकार. आता मात्र आक्रमण झालंय बॅटिंग करत असताना टीम बालमित्र जांभेला गडप संघाकडून. आता मात्र गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. इन्हें कुछ तो करना पडेगा, हिम्मत दिखानी पडेगी. आणि हिम्मत दाखवत असताना आता मात्र पुढचा बॉल हाताळतोय गोलंदाज नितेश. पुन्हा एकदा यावेळेस सामना करेल देवेंद्र, ज्याच्या बॅटमधून आला एक चौकार. मागच्या चेंडूवर आपण पाहिला एक अत्यंत देखणा स्ट्रोक, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, 4 धावांसाठी. यावेळेस पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल, त्यावर केलेलं आक्रमण. यावेळेस चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. सलगचा दुसरा, बॅक टू बॅक 4 फलंदाज देवेंद्रच्या बॅटमधून. बालमित्र जांभेला गडप हा संघ. मी म्हटलं होतं इन्हें कुछ तो करना होगा, हिम्मत दिखानी होगी, क्योंकि दर्द से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ा कोई वॅक्सिन नहीं. हिम्मत दाखवावी लागेल. यावेळेस मात्र बॅटची हलकीशी कडा, आउटसाइड द एज. फलंदाज बाद 38 सर्कल मध्ये. शॉर्ट पॉइंटचा फिल्डर इंटरेस्टेड, पकडलाय सुंदर झेल. पहिला धक्का, बॅक टू द डग आउट. फलंदाज देवेंद्र येतोय पवेलियनच्या दिशेने. आग्र्यांची
आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाजीमध्ये. मी जसं म्हटलं होतं की दर्द से बडा कोई व्हायरस नाही और हिम्मत से बडी कोई वॅक्सिन नाही, आणि हिम्मतीची वॅक्सिन मारले की काय नितेश. येस, रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय आपण पाहताय. पुन्हा एकदा बॉलर तयार होईल. आम्ही जसं म्हणत असतो सातत्याने की एक चुकीचं पाऊल पुढे टाकण्यापेक्षा 2 पावलं मागे घेऊन पुन्हा एकदा बॉलर तयार. धावसंख्यावर स्कोर कार्ड 15. पंचांचा इशारा, डेड बॉल. पुन्हा एकदा बॉलर तयार होईल. या षटकातला अजूनही एक चेंडू शिल्लक. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. धावसंख्यावर स्कोर कार्ड 15 धावा. यावेळेस मात्र पायाचा वेध घेतलेला बॉल. पंचांकडे अपील केली जाते, मात्र पंच ती अपील फेटाळत असताना लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव आणि एका धावाने पंचांचा इशारा होते. षटक समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम बालमित्र जांभेला धावफलक जाऊन पोहोचलंय. 1-16. चांगल्या अशा सुस्थितीत आहे असं म्हणावं लागेल, कारण 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 16 धावा. आता विजयासाठी येणारे 18 बॉल आणि 22 धावसंख्येची आवश्यकता. 18ला 22 असं समीकरण आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटिंग करत असताना बालमित्र जांभेला गडप संघासाठी पहिल्या षटकामध्ये देवेंद्र आणि मनीषी सलामीची जोडी आपण पाहिली. तदनंतर वन डाऊनला आलाय रितेनचा विचार केला तर पहिलाच बॉल अगदी त्याचं खातं खोलता आलं नाही, परंतु लेग बायच्या स्वरूपात अगदी एक्स्ट्राच्या स्वरूपात संघाच्या धावसंख्येत भर होतोय 16. आता नवीन गोलंदाज धीरज तयार होतोय. पेन नगरपालिका एंड कडून धीरज बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळी सामना करेल रितेन टू धीरज. हे बॅटल आपल्याला दुसऱ्या षटकात पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये झालेलं आक्रमण आता मात्र आक्रमण रोखता येईल का बॉलिंग करत असताना. धीरज याला आपण पाहताय. बीएनसी कासू विपक्ष बालमित्र जांभेला गडप. कासू विभागातील 2 दिग्गज संघ एकामेकाच्या समवेत खेळताना एक तुल्यबळ युद्ध आपल्याला मैदानामध्ये या दुपारच्या सत्रामधली ही पहिल्या फेरीतली दुसरी लढत आपण पाहताय. पहिल्या सामन्यामध्ये पवनपुत्र पालकार संघानं बाजी मारली आणि जयमल्ला रोडे संघाला मात दिली. आता या सामन्यातून कोण बाजी मारेल आणि दुसऱ्या फेरीतली लढत पवनपुत्र पालकार संघासोबत कोण खेळेल. आता उर्वरित 18 बॉल आणि विजयासाठी 22ची गरज. आता मात्र तुम्ही विचार कराल तर पॉवर प्लेचं षटक संपलंय. आता मात्र फील्ड रिस्ट्रिक्शन नसणार आहे. अगदी 5 फिल्डर तुम्ही पाहताय सीमारेषेलगत. बॉलर तयार. यावेळेस मात्र चांगला चेंडू. खोलवर टप्प्याचा बॉल. फुलर लेनचा बॉल होता, त्याला अलॉंग द कार्पेट काऊ कॉर्नरच्या दिशेने फक्त लेग ग्लान्स केलाय बॉलला. फक्त एका धावेने समाधान मानावे लागेल आणि एका धावानं कोणतंही नुकसान होणार नाहीये बॅटिंग करत असताना जांभेला गडप संघासाठी, कारण आता विजयासाठी 17 बॉल आणि 21 धावा. ऑन स्ट्राईक फलंदाज पाहताय आता आपण मनीष. आतापर्यंत ते शांत राहिलाय मनीष, परंतु आता जास्तीत जास्त स्ट्राईक घेऊन आपल्या संघाला विजय मिळवून देतोय की काय. येणारे 17 बॉल आणि विजयासाठी 21ची गरज. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर धीरज तयार. धीरज टू मनीष, मनीष टू धीरज. ह्यावेळेस मात्र चांगला बॉल. लाऊड अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 LBW पायचीत स्वरूपात फलंदाज बाद मनीष बॅक टू द डगआउट. जसं म्हणालं होतं की धीरजला कमबॅक करावं लागेल आणि धीरज त्याच्या गोलंदाजीमधून ते दाखवून देतंय. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या, तदनंतर या षटकामध्ये पहिल्या बॉलवर सिंगल आणि तदनंतर मात्र पायच्या स्वरूपात मनीष बाद.
पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने लेग ग्लान्स केलाय चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. अगदी पाहताय P2चं पॉवर प्लेचं षटक संपलंय. P1च्या षटकानंतर फील्ड रेस्ट्रिक्शन खोलली आहे. 5 फिल्डर मी जसं म्हटलं होतं सीमारेषेलगत अगदी विचार केलात. एक फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक फिल्डर काऊ कॉर्नर, एक फिल्डर लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर पाहताय. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेचं रक्षण करत असताना सीमारेषेलगत अगदी उभे आहेत. परंतु आता मात्र विजयासाठी समीकरण काहीसं बदलताना पाहायला मिळतंय. आता उर्वरित 15 बॉल आणि जिंकण्यासाठी 20ची गरज. 17 मध्ये 21ची आवश्यकता असताना मनीषचा आलेला मोठा विकेट, तदनंतर ही सिंगल ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा आता पाहायला मिळेल. रितेनचा पुढचा फटका यावेळेस ऑफ साईडला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला मात देतोय की काय चेंडू. रनआउटची संधी निर्माण. इथे मात्र चूक झाली आहे. थ्रो थोडासा गचाळ झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. चांगला थ्रो झाला असता तर निश्चित फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं असतं. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं नाही. एकेरीला मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय आणि 2च्या मदतीने धावफलकाला आली आहे गती. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 रन्स. आता मात्र विजयासाठी 18ची गरज. काय होईल हे येणारे 14 बॉलमध्ये सांगून जाईल. 14 बॉलमध्ये 18 कोण खेळेल पवनपुत्र पालघर संघाविरुद्ध दुसऱ्या फेरीतली पहिली लढत. धीरजचा पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेने बॉलरच्या डोक्यावरून अगदी सरळ चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. एक टप्पा बॉल चाललाय 4 धावांसाठी आलाय चौकार. हॅलो, आत्ताच मुख्य व्यासपीठावर आपण पाहिलात आमचे संदेश भाई अंतोऱ्याचे यांचे शुभागमन. त्यांचंही करूया मोस्ट वेलकम. यावेळेस मात्र दांडी 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 गुल ना दांडा ना शेंडा डायरेक्ट विकेट का ढुंडा. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय फलंदाज रितेन. बॅक टू द डगआउट. चौकार आल्यानंतर गोलंदाजीमध्ये कमबॅक केलंय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला आणि त्यामध्ये त्याला यश आलं. फलंदाजाला माघारी धाडलं. धावसंख्या थांबली. आता मात्र 24च्या घरात आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 14ची गरज. 12ला 14 प्रति षटक 7ची सरासरी. रिक्वायर रनरेट आपण पाहिलात तर 7च्या रनरेटनं जावं लागेल. 7 दुणे 14. 2 षटकांमध्ये 14ची गरज. जमवेल का बालमित्र जांभेला गडप संघ का त्यांना रोकेल बॉलिंग करत असताना. BNC कासू संघ तर बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवर साईश आणि फलंदाज येतोय ऋषिकेश. ऋषिकेश हा नौका फलंदाज तर नौका गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर दाखल होतोय साईश. साईशला चांगली कामगिरी करावी लागेल. जसं मागच्या षटकात आपण पाहिलं धीरजनं चांगली गोलंदाजी हाताळली होती. पहिल्या षटकामध्ये 16 खर्च केल्या होत्या नितेशनं. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये आल्या 8 धावा आणि 2 विकेट. तदनंतर आता मात्र साईश कशा प्रकारची कामगिरी करतोय. यावेळेस मात्र गोलंदाजीचा एंड चेंज होतोय योगेश पवार एंडकडून. खरं तर पेन तालुक्याचा दिग्गज रणजीपटू त्याच्या नावाचं स्टँड आपण या मैदानामध्ये पाहताय. व तो सामन्याकडे पुन्हा एकदा 12 मध्ये 14ची आवश्यकता असताना आता कशा प्रकारची कामगिरी करतोय. बॅटिंग करत असताना ऑन स्ट्राईक आपण पाहताय हर्षल. नेक्स्ट ओव्हर पुन्हा एकदा बॉलर तयार होतो. यावेळेस फील्ड रेस्ट्रिक्शनचा विचार केला तर डीप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑन, एक डीप स्क्वेअर लेग पाहता, एक काऊ कॉर्नरच्या दिशेने. आता मात्र
फिल्डरांची तोबा गर्दी बाउंड्री लाईनच्या दिशेने पाहता. यावेळेस हलक्या हाताने फक्त सेन्सेबल क्रिकेट, कोणत्याही प्रकारची मोठी रिस्क घेण्याचा प्रयत्न हर्षलच्या माध्यमातून तिथे पाहायला मिळत नाहीये. एका धावेने संघाला आणि धावफलकाला गती दिली आहे. धावसंख्या 25, 25च्या घरात. लॉस ऑफ 3 विकेट्स. आमचे अतिशय दक्षाचे स्कोरर आमचे नांगले काका, पॉइंट पूर्व विभागाचे अतिशय उत्तम गुणलेखक. आपण पाहताय अगदी समालोचकाचा बॅकबोन, कॉमेंटेटरचा बॅकबोन म्हणून ओळखला जाणारा गुणलेखक आणि आमचे गुणलेखक अगदी सिनियर गुणलेखक पेण पूर्व विभागाचे सन्माननीय नांगले काकांना आपण पाहताय. आणि त्यांच्या समवेत आमच्या आजच्या स्पर्धेला ज्यांच्या समालोचनाचा तांडेल सर, ज्यांच्या समालोचनाच्या माध्यमातून या स्पर्धेला 4 चांद लागलेत असे रायगड भूषण पुरस्कार प्राप्त तांडेल सर, तसेच ज्या चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या ज्या प्रेक्षकांना ज्या स्पर्धेचा आनंद घेता येईल असं हे चॅनल फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण पाहताय. ज्या चॅनलचे 2 लाखहून अधिक सबस्क्रायबर यूट्यूबच्या माध्यमातून. आणि मी अविनाश ठाकूर, स्वतः दादर पेण. यावेळेस पुढचा बॉल हलक्या हाताने खेळलाय. फक्त एकच धावर समाधान मानावं लागेल. मिस फिल्डिंग झाले, क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय. ज्या प्रकारे अंघोळी करत असताना हातातून साबण निसटतो तसा त्याच्या हातातून चेंडू निसटला की काय, परंतु त्याला बॅकअप होतं. जसं क्रिकेटमध्ये आयुष्यात बॅकअप गरजेचं असतं तसंच क्रिकेटमध्ये सुद्धा गरजेचं असतं. अगदी काऊ कॉर्नरच्या फिल्डरकडून चूक झाली, लॉंग ऑनकडून त्याला बॅकअप मिळालं, परंतु तत्पूर्वी एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. बॅटिंग करत असताना हर्षल आणि त्याच्या समवेत ऋषिकेशचं खातं खोलतंय 2 धावाने. पुढचा बॉल आकुट टप्प्याचा बॉल. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एका टप्प्याने चेंडूला फील्ड केलंय. तत्पूर्वी एकेरीला पुन्हा एकदा दुहेरीमध्ये कन्वर्ट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चित्ताच्या चपळाईनं आणि हरणाच्या वेगानं धावगती आता पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 रन्स, 30 धावा. आता विजयासाठी समीकरण सोपं झालंय. येणारे 9 बॉल आणि विजयासाठी 8ची गरज. आतापर्यंत चांगली कामगिरी करत होता धीरज मागच्या षटकात, परंतु आता मात्र कशा प्रकारची कामगिरी करतोय उर्वरित 2 बॉलवर बॉलिंग करत असताना साईश. जर पहिल्या षटकात आक्रमण झालं नसतं तर काहीसं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. 9 बॉल 8ची गरज. यावेळेस मात्र हलक्या हाताने कोणत्याही प्रकारची अधिकतम रिस्क घेण्याची प्रयत्न नाहीये बॅटिंग करत असताना ऋषिकेश याची. फक्त एकच धाव, एका धाव्याने समाधान मानावं लागेल. 31 या धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचलाय. 31 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. आपण पाहताय प्रल्हादभाई चषक 2025 भव्य दिव्य पर्व. प्रल्हाद शिवकर मित्रमंडळ आयोजित प्रल्हादभाई चषक स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रल्हाद कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सन्माननीय प्रल्हाद सदानंद शिवकर साहेब, विद्यमान अध्यक्ष 40+ कासू विभाग. एक लेजंड क्रिकेटर. जेवढं क्रिकेट आम्ही आमच्या उभ्या आयुष्यात पाहिलं नाही तेवढं त्यांनी खेळलंय. एवढा अनुभव त्यांचा क्रिकेटच्या माध्यमातून. आता मात्र आयोजनाची भूमिका साकारत असताना अनेक यशस्वी आयोजन साहेबांच्या माध्यमातून आपण पाहता या पेणच्या नगरीत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फक्त हलक्या हाताने लेट कटचा फटका. तिथे मात्र शॉर्ट थर्डमॅनला संधी होती, रनआउटची संधी निर्माण झाली होती, मात्र प्रॉपर कलेक्शन झालं नाही. एका धावेने समाधान मानावं लागेल. एका धावेने षटक संपतंय. 1 बॉल बाकी आहे. 1 to go. एका बॉलच्या समाप्तीनंतर हे षटक समाप्त होईल. 7 बॉल बाकी आणि विजयासाठी 6ची गरज. आता फक्त एका धावेने पुढे चाललाय, परंतु अजूनही कुठेही सामना गेलेला नाही. अगदी शेवटचं षटक सामन्याला कलाटणी देणारं षटक म्हणून येऊ शकेल का? बॉलिंग करत असताना BNC कासू संघासाठी कोण खेळेल पुढचा सामना? दुसऱ्या फेरीत कोण दाखल होईल? शेवटचा बॉल साईश राईट आर्म ओव्हर द विकेटनं शेवटच्या बॉलवर कशी कामगिरी करेल? शेवटचा बॉल लोवर फुल टॉस अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेने. एकच धाव ऋषिकेशच्या खात्यामध्ये. एका धावेने पुढे चालले मी असं म्हणत होता. आता मात्र पंचांचा इशारा, षटक समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जांभेला गडप संघाची धावसंख्या 3/33. आपण पाहताय ऑन स्कोर कार्ड 33ला 3 नेल्सन आकडा म्हणून ज्या आकड्याकडे पाहिलं जातं. 33 लॉस ऑफ 3 विकेट. आता विजयासाठी 6 बॉल आणि 5ची गरज. या 5 धावा रोखण्यासाठी एखादा चमत्कार करावा लागेल बॉलिंग करत असताना BNC कासू संघाला. कशा प्रकारे हा सामना रंगेल आणि कशा प्रकारे हा सामना रंगात आणि ढंगात येईल. उर्वरित 6 बॉल. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर लवकरच तयार होईल. मात्र चांगली फलंदाजी आपण पाहताय बॅटिंग करत असताना.
जांभेला गडप संघाची सातत्याने ज्या संघाचं नाव कबड्डीच्या पटलावर गाजत असतं, जय श्रीराम गडप हा संघ आपण सातत्याने पाहत असतो. आता मात्र क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून मोठी कामगिरी पाहायला मिळते. या पेंटच्या भव्य नगरीमध्ये कासू विभागातील हे दोन संघ एका विरोधात आमने सामने, अत्यंत तुल्यबळ असं युद्ध त्यांच्यामध्ये. आणि हे युद्ध साकारत असताना 6 बॉल 5ची गरज असताना स्ट्रायकिंग एंडकडे आता वळतोय ऋषिकेश, तर त्याच्या समवेत हर्षल. शेवटचे 6 बॉल, विजयासाठी 5ची गरज. सामना कुठेही गेलेला नाही, अजूनही तुम्हाला सामना जिंकता येईल. इथून मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. येणारे 6 बॉल 5. प्रश्न जिंकण्याचा आणि हरण्याचा नाहीये. उदाहरण सांगायचं झालं तर महाभारतातील अर्जुन पुत्र अभिमन्यूची गोष्ट अगदी मनाला भावूक करून जाते. हिमतीने हारा, पण कधी हिंमत हारू नका. आणि हिंमत हारून चालणार नाहीये. 6 बॉल 5 बऱ्याचदा क्रिकेटमध्ये रोखताना पाहिल्यात आपण, कारण क्रिकेटची परिभाषाच ही आहे. एका बॉलवर 6 धावा होणं म्हणजे क्रिकेट, आणि 6 चेंडूवर 1 धाव सुद्धा न होणं म्हणजे क्रिकेट. आता मात्र 6 मध्ये 5ची गरज असताना कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक, भैरवीचं षटक घेऊन येतोय. बॉलिंग ट्रॅकवर साई होता मागच्या षटकात, आता मात्र साई आला पेंट नगरपालिका एंड कडून. यावेळेस सामना करेल ऋषिकेश. कशा प्रकारची कामगिरी करतोय. येणारे 6 बॉल, विजयासाठी 5ची गरज. शेवटचं षटक स्ट्राईक पंचांच्या भूमिकेत पाहताय. सुरेश म्हात्रे साहेब आमचे मुख्य आयोजन कमिटीतले मेंबर, व तसेच स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आजच्या मॅचचे ऑफिशियल पंच राजाभाई पाटील, एक लेजंड क्रिकेटर. आता मात्र दक्ष असे पंचांच्या भूमिकेत आपण पाहताय या सामन्याचे ऑफिशियल पंच. तर शेवटच्या षटकाला होते सुरुवात. साई होतोय तयार. राईट आर्म राऊंड द विकेटनं सामना करेल ऋषिकेश. 6 बॉल 5. साई रोकेल का? सॉरी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज. पहिलाच बॉल उंचावरून मारला, क्षेत्ररक्षक येतोय तिथे. अगदी झेलवर येण्याचा प्रयत्न नाही झाला त्याच्या मार्फत. इथे मात्र चांगला थ्रो, कलेक्शन प्रॉपर नाहीये. पुन्हा एकदा चेंडू हातातनं निसटलाय. रनआउटची संधी निर्माण झाली होती, ती संधी गमावले. गोलंदाजी करत असताना साई यानं अशा मोठ्या प्लॅटफॉर्मवर अशा चुका होणं आपल्या मार्फत पाहायला मिळणं हे चुकीचं आहे. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. आता 5 बॉल आणि 3ची गरज. लोवर फुल टॉस, कॅचची संधी. हो, पकडलाय झेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण सजवताना पाहिलं कर्णधाराच्या माध्यमातून. जिथे क्षेत्ररक्षक होता अगदी शॉर्ट मिड विकेटला, तिथेच गेला झेल. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. अजून एक मोठा धक्का जांभेला गडप संघाला. नवीन बॅटर रोशन. तरी खरं तर या स्पर्धेचं आपण उत्तम आयोजन पाहताय, परंतु आता उद्याच्या दिवसात सर्व प्रेक्षकांची मनं जिंकणार खरं तर एक अतिशय दक्ष असे पंच आणि नावाजलेले पंच, डान्सिंग अंपायर म्हणून जो अंपायर प्रसिद्ध आहे गोट्या अंपायर यांची उपस्थिती उद्या तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळेल. तरी त्यांना सुद्धा बघण्यासाठी तुम्ही नक्कीच गर्दी कराल. खरं तर दर्दी प्रेक्षकांची गर्दी होईल याच्यात तीळ मात्र शंका नाहीये. मागील स्पर्धा आम्ही कव्हर करत असताना मागे पाहिलं होतं, गावदेवी जोहे चषक चालू असताना गोट्या अंपायर पेंट नगरीत आले होते, परंतु आता पुन्हा एकदा यावेळेस मात्र प्रल्हादबाई चषक 2025चा औचित्य साधून उद्या खरं तर 40+ लॉर्ड्स ग्रामीण गटामध्ये आपण पाहाल. त्या लॉर्ड्समध्ये खास आकर्षण या पेंट नगरीत डान्सिंग अंपायर गोट्या यांचं आगमन होणार आहे. आणि ही स्पर्धा आपण पाहताय फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित केली जाते. वळतोय मैदानाकडे. विजयासाठी 4 बॉल आणि 3ची गरज. यावेळेस मात्र फलंदाजापासून काहीसा दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंच सुरेश म्हात्रे सरांचा इशारा येतोय. वाईट बॉल. स्वेअर चेंडूच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. 36-36. अजूनही 4 बॉल आणि 2ची गरज.
साई कशा प्रकारची कामगिरी करतोय. याच्या आधीचा बॉल अगदी सुरेख बॉल होता, त्यावर फलंदाजाला माघारी धाडण्यात यश आलं होतं. आता मात्र 4 मध्ये 2 ची गरज, 4 मध्ये 3 ची गरज असताना वाईड चेंडू हाताळलाय. 4 ला 2 धावा, 4 चेंडू 2 धावा. नवीन फलंदाज आपण पाहताय रोशन. यावेळेस मात्र खोलवर डप्प्याचा बॉल, रनआउटची संधी निर्माण झाली आहे, परंतु जेव्हापर्यंत थ्रो झाला तत्पूर्वी 1 धाव मात्र सहजरीतीने पूर्ण. आता मात्र स्कोर इज लेवल. 3 बॉल 1. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या आमच्या स्पर्धेचा नियम, याची दोन्ही संघांनी घ्यायची आहे दखल. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 1 धाव. आता मात्र फिल्डिंग पाहताय अगदी 30 यार्ड सर्कलमध्ये क्लोज फिल्डिंग, म्हणजे अटॅकिंग फिल्डिंग, ज्या फिल्डिंगकडे पाहिलं जातं. अगदी सिली पॉईंट पाहाल, शॉर्ट गली असेल, कव्हर पॉईंट असेल, कॅचिंग कव्हर असेल, तदनंतर अगदी पाहायला गेलं तर शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि एक स्लिप पाहायला मिळेल. पुढचा बॉल, 1 धावसंख्येची गरज असताना बॉलला कट केलाय पॉइंटच्या दिशेने. चेंडू चाललाय गवताळा गरंगळी गारत. विजयी चौकार. अभिनंदन टीम. माचेला गडप संघ तर हाडलक टीम BNC कासू. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर नेक्स्ट मॅच कुठेही जाऊ नका. इन ॲक्शन असेल पवन पुत्र पालखार, तर त्यांना फाईट करेल चालू सामन्याचा विजेता संघ बालमित्र जांभेला गडप संघ. तरी मी विनंती करतो दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना